ज्या लेखकांनी सातत्यानं व्यवस्थेच्या विरोधात लिहून आपली लेखणी एकदम प्रगल्भ केली ते लेखक म्हणजे प्रबोधनकार ठाकरे। आता त्यांच्याच लेखन केलेलं एक पुस्तक ज्या माणसानं त्या महिलेला भेट दिलं होतं त्यांच्यावरच भिरकवण्याचा प्रकार घडलेला आहे। ही संपूर्ण घटना नेमकी काय आहे तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी कौस्तुभ आणि आपण पाहत आहात लक्षवेधक। ही संपूर्ण घटना आहे मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयातली। 58 वर्षाचे राजेंद्र कदम हे मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात कक्षाधिकारी म्हणून नोकरीला होते। येत्या 30 तारखेला त्यांचं रिटायरमेंट हे जाहीर झालेलं होतं, म्हणून त्यांच्या प्रत्येक सहकाऱ्यांनी मिळून त्यांचा 28 तारखेला निरोप समारंभ ठेवला। मात्र 28 तारखेच्या आधी त्यांनी आपल्या संपूर्ण सहकाऱ्यांसाठी काहीतरी भेटवस्तू दिली पाहिजे म्हणून 2 पुस्तकं आणली। त्यामध्ये पहिलं पुस्तक होतं ही देशाची दुश्मन आणि दुसरं पुस्तक होतं प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेलं देवळांची धर्मे आणि धर्माची देवळे। मात्र हे पुस्तक एका महिलेला आवडलं नसावं म्हणून तिने दुसऱ्या दिवशी थेट त्यांच्या कक्षात शिरून त्यांच्या अंगावरती ते पुस्तक भिरकवल्याचा प्रकार घडला। त्या महिलेनी म्हटलं की तुम्ही हिंदू धर्माचे विरोधी आहात का? या पुस्तकात काय काय लिहिलेलं आहे हे तुम्हाला माहित सुद्धा आहे का? मात्र त्यावर राजेंद्र कदम यांनी मोठ्या संयमानं त्या महिलेला म्हटलं की तुम्हाला पुस्तक नसेल आवडलं आणि तुमच्या भावना दुखल्या असेल तर मी खऱ्या अर्थानं दिलगिरी अर्थात तुमची माफी सुद्धा मागतो आणि तुम्ही पुस्तक मला वापस करून द्या। त्यावेळेस मात्र राजेंद्र कदम यांच्यावर त्या महिलेनं ते पुस्तक जोराने भिरकवून दिलं आणि त्यांच्या दिशेनं फेकून दिलं। मात्र या संपूर्ण बाबींबद्दल तुम्हाला काय वाटतं? मात्र ज्या माणसानं व्यवस्थेविरोधातली प्रत्येक विरोधाची मशाल बनून स्वतः लेखन केलं, स्वतःच्या अंगावर कितीतरी हल्ले झेलले, मात्र आपल्या व्यवस्थेविरुद्ध कणखरपणानं लिहिलं त्यांनी सोडलं नाही। मात्र अशा पद्धतीनं एखाद्या लेखकाचं आणि पुस्तकाचा अपमान हा कुणाकडून व्हायला पाहिजे आणि झाला तर त्यावर नेमकी काय कठोर कारवाई व्हायला पाहिजे तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लक्षवेधकला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा।